यस किरण, नाशिक मध्ये महायुती होईल म्हणता म्हणता महायुती तुटली आणि आता गिरीश महाजन नुसतं स्पष्टीकरण देत सुटलेले आहेत की आमच्या लोकांनाच जर का कमी जागा मिळत असतील तर मग आम्ही शिंदेना किती जागा सोडायच्या. म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की शिंदेचे लाड पुरवून पुरवून आता भाजपचे निष्ठावंत आमच्यावर ओरडायला लागले की काय. काय नाशिकमध्ये असं काय झालं की महायुती तुटली किरण? काढण्यासाठी गिरीश महाजन यांनी ही जी युती आहे ती होऊ दिली नाही. युतीची सर्व बोलणी खरं तर मंत्री गिरीश महाजन यांनी करणं अपेक्षित होतं, मात्र ते स्थानिक आमदारांशी तुम्ही बोलून घ्या असं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ते वारंवार सांगत होते. मात्र आमदारांच्या हातात काहीच नाहीये. हे देवयानी फरांदे यांच्या रडण्यावरनं, यांच्या नाराजीवरनं या ठिकाणी खरं तर स्पष्ट झालेलं आहे. कारण की निवडणूक प्रमुख हे देवयानी फरांदे यांना या ठिकाणी बनवण्यात आलं, मात्र त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांचे जे तिकीट आहे ते भारतीय जनता पार्टीने विशेष करून गिरीश महाजन यांनी या ठिकाणी कापले आणि त्याचा जो परिणाम आहे तो महायुती तुटण्यावर जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे. कारण की बहुतांश नाशिक शहरामध्ये 3 भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे आणि या तिन्ही आमदारांचे जे जवळचे कार्यकर्ते आहेत त्यांचे तिकीट जे आहे ते भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी कापलेले आहे आणि त्यामुळे ही महायुती व्हावी अशी कोणत्याही आमदाराची इच्छा जी आहे ती दिसली नाही आणि ही महायुती आहे ती फिसकटली. शेवटच्या मुवमेंटला म्हणजे काल सायंकाळी साधारण 7 ते 8च्या दरम्यान नरहरी झिरवळ आणि जे माजी खासदार आहेत हेमंत गोडसे, गटनेते आहेत, उपनेते आहेत विजय करंजकर यांची बैठक होते. यामध्ये समीर भुजबळ आहे ते देखील राहतात आणि ही महायुती जी आहे ती या पक्षांसोबत म्हणजे राष्ट्रवादी सोबत खरं तर ही अलायन्स करायची गरज या ठिकाणी शिंदे सेनेला या ठिकाणी पडलेली आहे. मात्र सर्वात महत्वाचं जी युतीची जी चर्चा झाली तर नाशिकमध्ये जर आपण बघितलं तर नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि यासोबतच भारतीय जनता पार्टी माफ करा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची खरं तर चर्चा जी आहे ती मोठ्या प्रमाणात झाली. यामध्ये जो मोठा भाऊ आहे तो ठाकरेंची शिवसेना या ठिकाणी ठरली आणि 25 जागा ज्या आहेत त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना याला देण्यात आल्या. काँग्रेस जी आहे ती अवघी 12 जागा ज्या आहेत ती लढली आणि जे एबी फॉर्म आहे ते देण्यात आले. शरद पवारांना 16, माकपला 4. मात्र सर हे एबी फॉर्म जे आहेत त्यांचं अत्यंत नाट्यमय घडामोड या संपूर्ण नाशिक शहराने नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने बघितला. कारण की निष्ठावंत कार्यकर्त्यांचं तिकीट हे भारतीय जनता पार्टीकडनं कापलं जातं, विद्यमानांचं तिकीट हे कापलं जातं. हे आज देखील खरं तर सिद्ध झालं. 13 पेक्षा जास्त जे विद्यमान आमदार आहे, नगरसेवक आहे त्यांचे तिकीट या ठिकाणी कट झालेले आहे. परिणामी नाराज झालेले सर्व जवळपास 100-150 कार्यकर्ते थेट गिरीश महाजन ज्या फार्म हाऊसला थांबले होते, खरं तर ते नाशिकमध्ये का खासगी हॉटेलला थांबतात, मात्र गिरीश महाजन जिथे होते त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी थेट शहराध्यक्षांच्या गाडीचा जो आहे तो फिल्मी स्टाईल जो आहे तो पाठलाग करण्यात आला. म्हणजे एखाद्या साऊथच्या चित्रपटाला लाजवेल अशी रंजक संपूर्ण हा एपिसोड जो आपण त्याला म्हणूयात तो घडला. आणि 2-4 लोकांना जर वगळलं तर जे काल एबी फॉर्म होते भारतीय जनता पार्टीचे यांची वाटप जे आहे ते कालच झाले आणि एका चित्रपटाला उलटा म्हणतोय. साऊथचे जे फिल्म्स आहेत ते नाशिकवरनं बनतात. आता पाठलागाचा जो सीन आहे तो साऊथच्या मूवीज मध्ये दिसला तर नवल वाटणार नाही. साठी पाठलाग झाला त्या फिल्म मध्ये दुसऱ्या कारणासाठी पाठलाग होईल, पण मध्ये सुद्धा पाठलाग होऊ शकतो आमदाराचा. हे नाशिकनं देशाला दाखवून दिलंय. नक्की सर, नक्की. याच्यात जर महत्वाचं कारण जर बघितलं, ज्या भाजपने दिनकर पाटील यांच्यावर विरोध केला, दिनकर पाटील यांनी भाजपवर जो आसूड शब्दांचा जो उगारला होता, त्या दिनकर पाटलांच्या घरात 3 तिकीट म्हणजे दिनकर पाटलांना, त्यांच्या मिसेसला आणि त्यांच्या मुलाला म्हणजे त्यांचा जो पॅनल आहे तो दिनकर पाटलांनी ठरवला का माझ्या पॅनल मध्ये कोणाला तिकीट द्यायचे. एवढंच नव्हे, सलीम कुत्ता प्रकरण त्या प्रभागाचं जे त्यांनी पॅनल बनवलं 4चं ते तिकीट हे दिनकर पाटलांनी ठरवलं. आणि सर्वात महत्वाचं सर, ज्या सुधाकर बडगुजर यांना सलीम कुत्ता प्रकरणामध्ये ज्या भाजपने धारेवर धरलं होतं, विधानसभेमध्ये म्हणजे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जो मुद्दा गाजला होता, नितेश राणे यांनी जे पेनड्राईव्ह दाखवले, जे फोटो दाखवले, त्या बडगुजरांच्या हातामध्ये नाशिकच्या भारतीय जनता पार्टीची जे तिकीट वाटपाचं
मेन कार्यक्रम त्यांच्याकडे होता आणि 4 पेक्षा जास्त तिकीट हे स्वतः सुधाकर बडगुजर यांनी जे आहे स्वतःसाठी ठेवल्याची देखील या ठिकाणी चर्चा आहे. आता पडताळणी होईल, माघार होईल, त्यानंतर हा वैध जो आकडा आहे तो समोर येईल. मात्र भारतीय जनता पार्टी ही निष्ठावंतांवर कायम जी आहे ती अन्याय करत आलेली आहे अशी जी भावना आहे या ठिकाणी खरं तर व्यक्त करण्यात आली. कारण की ज्या दिवशी गिरीश महाजन या ठिकाणी नाशिकमध्ये आलेले होते आणि ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी, मी निष्ठावंत यांच्या याबद्दल सांगतोय, जवळपास 20-20, 22-22, 25-25 वर्ष ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये होते त्या कार्यकर्त्यांचं तिकीट हे भाजपने जे आहे ते कापलेलं आहे. हे मी नाही बोलत आहे, हे ऑफ द रेकॉर्ड आमदार जे आहेत ते बोलतात का आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना उभं केलं जात नाही, त्यांची जी रिस्पेक्ट आहे ती ठेवल्या जात नाही. कारण की गणेश मोरे सारखा जो कार्यकर्ता होता त्यांनी गिरीश महाजन यांचा भाजप कार्यालयामध्ये रस्ता अडवला होता, जाब विचारण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना अखेर काल सायंकाळच्या सुमारास एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये खरं तर प्रवेश करावा लागला आणि त्यांना तिकीट मिळालं. आणि आजचा जो हा सिनेस्टाईल जो फिल्मी पाठलाग झाला, या कोणत्याही प्रकरणामध्ये आमदार देवयानी फरांदे यांनी सहभाग घेतला नाही. कारण की त्यांना कोणत्याही भानगडीत पडायचं नाही. देवयानी फरांदे यांच्या मुलाने जे तिकीट भरलेलं होतं, केंद्राकडनं आदेश येतो आणि त्यांच्या मुलाला जी आहे ती माघार घ्यावी लागते. आणि तशीच काहीची परिस्थिती आमदार सीमा हिरे यांची जी मुलगी होती रश्मी, तिच्या पण बाबतीत हे झालं. काल तिने मोठा दिमाखात फॉर्म भरला आणि पक्षाचा वरनं आदेश येतो, यांना माघार जी आहे ती घ्यावी लागते. खरं तर जवळपास 6 वर्षाच्या जवळपास हा कार्यकाळ झाला होता. कार्यकर्ते जोमाने काम करत होते आणि भाजप जे आहे खांद्यावर हात ठेवून सांगायचं की तिकीट तुलाच. आणि ती नाराजी जी आहे ही आज या सर्व सिनेस्टाईल झालेल्या या प्रकरणामुळे उघडकीस आलेली आहे आणि मोठा नाराजी आहे ती भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. त्याचा जो सरळ फायदा आहे तो एकनाथ शिंदे यांना होईल. भाजपने जरी एकनाथ शिंदे यांच्या नगर परिषदेचा वचपा काढण्यासाठी स्वबळाचा नारा दिला, मात्र स्ट्राईक रेट जो आहे तो एकनाथ शिंदेचाच चांगला निघेल अशी चर्चा जी आहे ती नाशिकमध्ये आजच्या प्रकरणामधनं निष्ठावंतांची जे तिकीट कापले त्याच्यावरनं लक्षात येईल. सर यास किरण, मी तुला पुन्हा प्रश्न विचारणार दरम्यान मी अश्विनीला फक्त एवढंच सांगतोय की जर का आउटडोअर मध्ये ती गेली तर आपल्या प्रेक्षकांसाठी ते चांगलं होईल. कारण इंडोर मधून रिपोर्टरनं बोलणं हे प्रेक्षकांनाही रुचत नाही. तर माझी तिला विनंती आहे की तिने बाहेर जावे आणि बाहेरून बोलावे, जेणेकरून आपले प्रेक्षक तुमचं रिपोर्टिंग ऐकतील. अश्विनी जाधव केदारी ही महाराष्ट्रातली एक प्रमुख रिपोर्टर आहे. तिनं असं इंडोर बोलणं हे प्रेक्षकांनाही रुचणार नाही. तेव्हा ती बाहेर जाईल आणि पुन्हा बाहेरून आपल्याशी संवाद साधेल. कारण पुण्यामध्ये काय घडतंय हे सर्वांना ऐकायचं आहे. यस किरण, आपण नाशिकवर बोलत होतो आणि नाशिकमध्ये खर तर एक काळ असा होता की शिवसेनेचा बालेकिल्ला नाशिक, शिवसेना मनसे दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत म्हटल्यावरती पण शिवसेना मध्येच फुटली आणि नाशिक मधली जी शिवसेना आहे ती बघता बघता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं हायजॅक केली आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं फारसं तिथे आता बस्तान तसं राहिलं नाही की राज ठाकरेंची मनसे जरी सोबत आली तरी ती टक्कर देऊ शकेल. म्हणजे मग नाशिकमध्ये जो सामना आहे तो एकीकडे भाजप आणि दुसरीकडे एकनाथ शिंदेची शिवसेना असा सामना आहे. पण यामध्ये ठाकरे बंधू एकत्र येऊन काही प्रभाव किंवा काही परिणाम निवडणुकीवर पाडू शकतात का नाशिकमध्ये? नक्कीच सर, याबद्दल जर आपण बोलायचं ठरवलं तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. दोन्ही ठाकरे बंधूंच्या सभेसाठी हे ग्राउंड जे आहे ते बुक केलेले आहे. मात्र त्यांची सभा या ठिकाणी होईल का नाही याबाबत अद्याप कोणतंही कन्फर्मेशन नाही. कारण की एक काळ जो होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी महापौर जो होता तो या ठिकाणी पाहायला मिळाला होता. मात्र ठाकरे बंधू एकत्र येण्याचा फायदा जर व्हायचा असेल यासाठी ठाकरे बंधूंना रस्त्यावर उतरावं लागेल, नाशिकमध्ये यावं लागेल, सभा घ्यायला लागतील आणि आपल्या कार्यकर्त्यांना जो आहे तो या ठिकाणी खरं तर जोडून ठेवावं लागेल. कारण की 2 दिवसापूर्वी आदित्य ठाकरे या ठिकाणी नाशिकमध्ये जरी येऊन गेले असले मात्र त्यांचा जो प्रभाव आहे तो एका भागापुरता जो आहे तो पडेल. नाशिकमध्ये ते संभाजीनगरला होते, संभाजीनगर मधनं ते नाशिकला आले, तपोवनची त्यांनी पाहणी केली आणि तिथल्या तपोवनच्या बाबत त्यांनी असं वक्तव्य केलं का आम्ही खरं तर जे उमेदवार असतील आमचे त्यांच्याकडनं आम्ही एक प्रतिज्ञापत्र लिहू का तुम्ही तपोवन वाचवणार आणि अचानक तुम्ही मतदान करा.
जर हे भावनिक खेळ जरी त्यांनी खेळायचा प्रयत्न केला, मात्र रियालिटी ही फार वेगळी आहे. ठाकरे बंधूंना रस्त्यावर उतरावं लागेल. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे हे वारंवार सांगतात का ठाकरेंना मातोश्री सुटत नाही, त्या मातोश्रीचा जो डाग आहे तो त्यांना पुसण्यासाठी खरं तर संपूर्ण महाराष्ट्राच्या ज्या नगरपालिका आहे त्या फिरणं गरजेचं आहे, पिंजून काढणं गरजेचं आहे. नाशिक, पुणे, ठाणे, कल्याण यासोबतच डोंबिवली आणि मुंबई या महत्वाच्या ज्या महापालिका आहे त्यांच्यासाठी तरी या ठाकरे बंधूंना खरं तर बाहेर येणं गरजेचं आहे. नाशिकमध्ये 60 जागा जरी त्यांनी घेतल्या असल्या, मात्र त्यांची जी आहे महाविकास आघाडी झालेली आहे. 60 आणि या 25 जागा ज्या आहेत त्या 60 आणि 25 जागेने जर महापौर येणार असेल तर त्यांना यासाठी सभा घ्यायला लागतील, रस्त्यावर उतरावं लागेल, रॅली काढावं लागेल आणि लोकांना सांगावं लागेल का दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यावर इतिहास जो आहे तो रचला जातो आणि तो इतिहास रचण्यासाठी त्यांना या ठिकाणी नाशिकमध्ये येऊन दोन्ही ठाकरे बंधूंना या ठिकाणी सभा घ्यावी लागेल. मात्र 25 जागा जर मनसेने घेतलेल्या आहेत तर 25 जागेसाठी राज ठाकरे सभा घेतील का, हा प्रश्न जरी अनुत्तरित आहे. मात्र डॅमेज कंट्रोल, पक्षाचं फुटलेलं नेतृत्व रोखण्यासाठी आणि पक्ष फुटू नये यासाठी देखील दोन्ही ठाकरे बंधूंना या ठिकाणी नाशिकमध्ये यावं लागेल. अगदी बोटावर मोजण्या एवढेच पदाधिकारी असतील या ठाकरे बंधूंच्या दोन्ही, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये एवढे शिल्लक आहे. आणि ती गळती रोखण्यासाठी का असेना त्यांना संपूर्ण ताकद जी आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत आणण्यासाठी जीवाची पराकाष्ठा नाशिकमध्ये करावी लागेल. सर